कढईत काजू आहेत की काय असं वाटलं असेल ना, पण हे खरं तर काजू नाही आहेत. हे काजूच्याच आकाराचे आपले नमकीन शंकरपाळे म्हणजेच खारे शंकरपाळे आहेत. तर हे बघू शकता अगदी काजूसारखे दिसत आहेत. तर याची रेसिपी आपण बघणार आहोत. चला तर मग अजिबात उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. मी अपर्णाज रेसिपीमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर यासाठी लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. तर अगदी कमी साहित्यात आणि अगदी झटपट होणारी अशी ही पारंपरिक रेसिपी आहे. रेसिपी पारंपरिकच आहे, फक्त शेप वेगळा आहे. तुम्हाला हवा तसा तुम्ही शेपही देऊ शकता. पण मी इथं काजूचा शेप घेतलेला आहे. तर इथं साहित्य बघू शकता आपण. मी या वाटीने 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्याच वाटीने मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच वाटीने मी अर्धा वाटी बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा नसेल अवेलेबल तर मोठा रवा थोडासा मिक्सरला फिरवून तुम्ही घेऊ शकता. आता ही तिन्ही जिन्नस एकत्र करून घ्यायची आहेत आणि याच्यामध्ये आपण पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने 1 चमचा ओवा घ्यायचा आहे. तो आता हातावर थोडासा क्रश करून घ्यायचा आहे. याने काय होतं की या ओव्याचा सुगंध जो आहे तो अजूनच खुलला जातो. त्याच चमच्याने मी 1 चमचा जिरंही घेतलेला आहे. तुम्ही हवं तर यात कलौंजी किंवा काळे तीळ असंही काही वापरू शकता. ते ऑप्शनल आहे. याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे मी. आता परत एकदा मी हे मिक्स करून घेतलं आणि याच्यात साधारण 3 चमचे जे मी तेलाचं किंवा तुपाचं मोहन घालणार आहे. तर मी इथं तुपाचं मोहन वापरते. तूप नसेल तेलाचं मोहन चालेल. पण तुपाच्या मोहनाने काय होतं, की खुसखुशीतपणा जरा जास्त येतो. म्हणजे चव जरा जास्त आणखीन छान वाढते. त्यामुळं मग मी तुपाचं मोहन घालणार आहे. तर बघू शकता हे तुपाचं मोहन आपण घातलेलं आहे. आता इथली स्टेप एकदम महत्त्वाची आहे. ती म्हणजे हे जे मोहन आपण घातलं आहे ते हे या पिठाला अगदी चोळून मळून घ्यायचं. मळून नाही, मिक्स करून घ्यायचं आहे खरं तर. अगदी ही स्टेप अजिबात स्किप नाही करायची, कारण ही महत्त्वाची स्टेप आहे. तर हे जे आपण मोहन घातले ते मोहन या पिठाला पूर्ण लागलं पाहिजे. बघू शकता तुम्ही पीठ अगदी मऊशार दिसत आहे. या पिठाची आपण एक मूठ करून बघायची. मूठ बघू शकता तुम्ही आता. आपली या पिठाची मूठ तयार होतीये. अगदी सहज अशी ही मूठ तयार झाली. त्यामुळं असं हे पीठ बनवून घ्यायचं. आता या पिठाचा मी थोडं पाणी घालून गोळा बनवून घेणार आहे. पाणी अगदी थोडं घालायचं, म्हणजे ते काय पातळ नाही होणार. पातळ झालंच तरी असं चुकणार असं काहीच नाही आहे. फक्त थोडंसं आपल्याला जे लाटतेवेळी जो आहे तो त्रास कमी होईल. त्यामुळं थोडंसं घट्टसर असायचा गोळा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण जे पाणी आहे ते थोडं शिंपडून घ्यायचं. म्हणजे अचानक पाणी घातलं तर ते एकदम पातळ होऊ शकतं. मग ते त्यापेक्षा आपलं थोडंसं पाणी घालून मी याचा गोळा बनवून घेणार. हा पदार्थ अगदी दिवाळीतच करावा असंही काही नाही. तुम्ही एरवीही करू शकता. स्नॅक्स म्हणून अगदी योग्य असा हा प्रकार आहे खाण्याचा. मुलांना टिफिनमध्ये अगदी परफेक्ट असं आहे हे. मुलांचं पोटही भरेल आणि चवही अगदी छान आहे आणि मुळात म्हणजे दिसण्यासाठी खूप छान आहे. तर हे बघितलं ना तर ते खावंसंच वाटेल मुलांना. त्यामुळं असं ट्राय करून तर बघा नक्की. मी आता या पिठाचा अगदी छान असा गोळा बनवून घेतलेला आहे. तर हा गोळा जो आहे तो मी 15 ते 20 मिनिटासाठी झाकून ठेवणार आहे. ज्याने काय होईल, की आपण याच्यामध्ये गरा घातलेला आहे. तो गरा ओला झाला ना तर फुलणार आहे. त्यामुळं मग मी साधारण 15 ते 20 मिनिटं मी रेस्ट करण्यासाठी ठेवून देते. तुम्ही बघताय आता ही झटपट अशी रेसिपी आहे. झटपट रेसिपी मी का करते याचंही कारण मी पुढं सांगेनच. अगदी करायला सोपी आहे. तोपर्यंत आपण इकडं काय करतोय तर याच्या आतलं सारण तयार करतोय. सारण म्हणजे काय, तर आपण जो करंजीला साठा लावतो अगदी तोच. म्हणजे 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि त्यात 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घातले. तुमच्याकडं असेल कॉर्नफ्लॉवर तर ठीक, नाही तर मग तुम्ही तांदळाची पिठी किंवा मग अगदी मैदाही घालू शकता. तर हा गोळा आपला अर्धा तास मी ठेवला होता. अर्ध्या तासानंतर किंवा 20 मिनिटांनी तुम्ही काढू शकता. आता बघू शकता हा अगदी मऊ छान झालेला आहे. तर याचे मी समान असे भाग करून घेणार आहे. समानच भाग करायचे आहेत. पोळे आपल्याला समानच घ्यायचे आहेत, कारण आपल्याला या गोळ्यांपासून ज्या चपात्या होणार आहेत किंवा पोळ्या होणार आहेत त्या अगदी छोट्या साईजच्या आणि मध्यम जाडीच्या करायच्या आहेत. जास्त मोठ्या नाही करायच्या. त्यामुळं हे गोळे शक्यतो समान मापाचे किंवा समान साईजचे करून घ्यायचे आहेत. आता आपण याच्यापासून पोळ्या लाटून घेणार आहोत. तर व्हिडिओ कसा वाटतोय ते कमेंट करून नक्की सांगा. पुढची रेसिपी कुठली आवडेल बघायला तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कसा वाटला
ते सांगा आणि आवडलाच असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता बघू शकता आपण याच्या समान अशा पोळ्या करून घेतो आहोत. तुम्ही इथं बघू शकता मी अगदी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतलेली, जास्त मोठीही नाही आणि जास्त छोटीही नाही. कारण या ज्या पाऱ्या किंवा पोळ्या आहेत याचा आपल्याला अजून एक मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. तर त्यासाठी मी या पाऱ्या एकदम मध्यम स्वरूपाच्या करून घेते. जाडी बघाल अगदी नॉर्मल आहे, जास्त जाड करायची नाही, कारण परत या 4 एकावर एक ठेवून आपल्याला अजून जाड होईल. त्यामुळं याच जाडीच्या अशा समान पाऱ्या आपण लाटून घेतोय. अगदी गोड शंकरपाळ्यात हा शेपही केलात तरी काहीच हरकत नाही, मुलं आवडीनं खातील. आणि मोठ्यांना तर कसं असतं की दिवाळीत सगळं गोड गोड, त्यामुळं थोडंसं हे नमकीन ही ताटात असायलाच हवं. तिखट तर असतं, गोडही असतं, मग नमकीन का नको, म्हणून मग हा एक छोटासा प्रयत्न. मी माझी रेसिपी जी आहे अगदी छोट्या क्वांटिटीत करते आहे. तुम्हाला जर का ही रेसिपी जास्त प्रमाणात हवी असेल तर तुम्ही याच्या डबल साहित्य तुम्ही वापरू शकता. अगदी सगळं डबल घ्यायचं म्हणजे किलोच्या प्रमाणातही होऊन जाईल. मी माझ्या रेसिपीज पटकन होणाऱ्या किंवा झटपट आणि थोड्याशा क्वांटिटीमध्ये का करते, तर हे आहे त्याचं खरं कारण. ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी या रेसिपीज अगदी अगदी परफेक्ट असतात, कारण ह्या रेसिपीज 15 मिनिटात आरामात होऊन जाते. हे बघू शकता तुम्ही आपण जो साठा केला होता कॉर्नफ्लॉवर आणि तूप यांचा, तर तो मी अगदी छान असं स्प्रेड करून घेतलेला आहे. याच्यावर आता परत अजून एक पोळी ठेवलेली आहे. परत हा साठा अजून एकदा लावून घ्यायचा आपण. अशा प्रकारे मी या साठा 3 पोळ्यांना लावून घेणार आहे. अगदी जो वरचा लेयर आहे त्याला हा साठा लावायचा नाही आहे. नाहीतर मग ते परत लाटायला जड जातं म्हणजे चिकटतं. त्यामुळं मी हा 3 पोळ्यांपर्यंत साठा लावून घेतलेला आहे. चौथी पोळी जी आहे ती मी अशीच वरून ठेवलेली आहे. आता तुम्ही ही पोळी जी लाटणार आहात, तर तिथं तुम्ही पिठी म्हणजेच मैदा आपण घेऊन लाटू शकतो. पण मला वाटतं माझं पीठ अगदी पातळ नाही झालेलं, म्हणजे मध्यम आहे किंवा जो परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळं मला पिठीची किंवा मैद्याची गरज नाही आहे. तर मी हे असंच लाटून घेते. आता मी हे जे लाटलंय ते स्पीड करून व्हिडिओ केलेला आहे, त्यामुळे अगदी फास्ट दिसतंय. हे असं एवढ्या स्पीडमध्ये मी अजिबात केलेलं नाहीये, हळू-हळू आहे. तुम्ही तसं करू शकता. हे बघू शकता. अगदी पोळपाट भरून आपली पोळी तयार झालेली आहे. हेच कारण होतं, की मी तुम्हाला सांगत होते, की आपल्या ज्या छोट्या पोळ्या आहेत त्या अगदी मध्यम लाटा, जास्त जाड नको, जास्त पातळही नको. जेणेकरून आपली पुढची पोळी जी आहे ती एकदम परफेक्ट बनेल. तुम्ही बघू शकता अगदी छान अशी बनलेली आहे. तर आता मी इथं औषधाच्या बाटलीचं झाकण घेतलेलं आहे, जे आतलं झाकण असतं ते. आता ह्या पोळीच्या अगदी मधोमध हे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत. एक साईडनी नाही चालू करायचं, कारण मग ते मग परत पुढचं पीठ वाया जातं. ते अगदी मधोमध करायचं म्हणजे पूर्ण पोळीचं आपण हे काप करून घेऊ शकतो. अशा प्रकारे मी हे छोटे-छोटे काप केलेले आहेत. तर आता हे काप करताना माझे 2 चिमुकले माझ्या आजूबाजूला फिरत होते आणि तेही मध्ये-मध्ये करतच होते काप करण्यासाठी. त्यामुळं मग मी हे थोडंसं पटकन करून घेतलेलं आहे. हे बघू शकता आपले काप असे तयार आहेत. आता मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता हे जे आपण तळण्यासाठी तेल घेणार आहोत, तर ते तेल अगदी गरम नाही करायचं, मध्यम गरम तेल करायचं आहे. अगदी हाय स्पीडवर तेल गरम केलं आणि तेल खूप गरम असेल आणि आपण जर हे काजू टाकले तर ते पटकन लाल होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात. त्यामुळं सहसा हे जे तेल आहे ते मध्यम स्वरूपाचं गरम असलं पाहिजे, जास्त हीट नको आहे. आता तुम्ही पाहू शकता हे जेव्हा मी टाकले तेव्हा अगदी काजूसारखे काजू दिसतात ते, म्हणजेच आपले खारे शंकरपाळे म्हणा. तर हे असे बिस्किटचा कलर असतो ना, तसं अगदी कलर होईपर्यंत आपण हे तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत आणि अगदी अगदी कमी तेलात होणारी अशी ही रेसिपी आहे. अगदी खूपच कमी तेलात ही तयार झालेली आहे. हे बघू शकता आवाजही अगदी कुरकुरीत असा आहे. ही रेसिपी चहासोबत खायला अगदी परफेक्ट आहे आणि असंही काही नाही की हे फक्त दिवाळीतच चालेल, म्हणजे दिवाळीतच खाऊ शकतो. रोजच्या चहासोबतही आपण स्नॅक्स म्हणून खाऊ शकतो. अगदी सुंदर आहे. हे बघू शकता. आता हे हवाबंद डब्यात भरून ठेवायचं. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.